तर महाशिवरात्र उद्यावर आलेली आहे आणि उद्या महाशिवरात्रीचे महाउपाय जे आपल्याला सगळ्यांना जे काही प्रॉब्लेम्स आहेत त्यातनं बाहेर काढण्यासाठी काय उपाय करायचे आहेत ते मी सांगते. तर उद्या महाशिवरात्र आहे, शुक्रवार आहे, शुक्र प्रदोष आहे, त्याचबरोबर सर्वार्थ सिद्धी योग आलेला आहे, म्हणजे शिवयोग आलेला आहे. सगळे योग तुमच्या बाजूने जुळून आलेले आहेत. ब्रह्मांडीय ऊर्जा ज्या आहेत त्या खूप जास्त प्रमाणात आहेत. त्याचा वापर करून घ्यायला अजिबात विसरू नका. उद्याच्या दिवशी उपवास धरायला अजिबात विसरू नका. म्हणजे तुमच्याकडनं होत असेल तर निश्चित तुम्ही उपवास करा. व्रत करायला हरकत नाही आहे. जेवढं जास्त वेळ करता येईल. हे बघा, काही जणांना नाही उपवास सहन होत तर त्यांनी जास्तीत जास्त 12 वाजेपर्यंत जरी तुम्ही केलात तरी चालेल. अर्थात काहींना नाहीच सहन होत, त्यांना उपवास करणं खूप कठीण असेल, त्यांनी हे करू शकतात. त्याचबरोबर महाउपाय म्हणजे तुम्ही उद्या गंगाजल मिश्रित पाण्याने आंघोळ करा. गंगाजल जे आहे ते भगवान शंकरांना अर्पण करा. हा तुमच्या प्रत्येकाच्या, जरी तुमची राशी कुठली असेल तरीही त्यांनी हा उपाय करा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे तुम्हाला कोणीही सांगणार नाही, ज्यांची बर्थ डेट 2, 4, 8 आहे. त्याचबरोबर तुमची बर्थ डेट जर 20, 22 असेल तर हे तुम्ही निश्चित लक्षात घ्या. तुम्ही अभिषेक करत असताना जर दुधाचा अभिषेक करत असाल, पाण्याचा अभिषेक करत असाल तर पाणी किंवा दूध जे लिक्विड तुम्ही अर्पण करत आहात ते पूर्ण अगदी थैली भर दूध, पाणी 1-1 लोटाभर वापरू नका. पाणी आणि लिक्विड्स जे आहेत ते खूप जास्त प्रमाणात अर्पण करू नका. अर्पण करायचं आहे तर अगदी छोट्या प्रमाणात अर्पण करा. तिथे तुम्ही पाणी भरून ठेवा लोटाभर, पाणी दूध भरून ठेवा एखादा लोटाभर. ते कोणी अर्पण केलं तर तुम्हाला त्याचं नक्की पुण्य भेटेल. परंतु एक गोष्ट लक्षात घ्या की तुमची जर बर्थडे डेट 2, 4, 8 असेल किंवा 22, 20 असेल तर तुम्ही जास्तीत जास्त लिक्विड्स जेवढे वाया घालवणार तेवढा तुमच्यामध्ये चंद्र जो आहे तो तुम्हाला अजून म्हणजे वीक होण्याचे चान्सेस आहेत. चंद्रमा वीक झाला तर आपण जास्त इमोशनल होतो. जास्त इमोशनल झाला की अर्थात आपले डिसिजन्स चुकतात. त्यामुळे ह्या गोष्टी निश्चित लक्षात घ्या की जे काही करायचं ते छोट्या प्रमाणात करा. अगदी भरपूर 1-1, 2-2 लोटेभर पाणी तिथे अर्पण करायला जाऊ नका. नॉर्मल छोटंसं अगदी तुम्ही थोडंसं पाणी अर्पण करा, थोडंसं गंगाजल अर्पण करा, परंतु एकदम छोट्याशा प्रमाणात अर्पण करा. कसं दूध जरी आहे ना ते तरी तुम्हाला खूप छोट्या प्रमाणात अर्पण करायचं आहे. उरलेलं दूध तुम्ही तिथे ठेवा. दुसरं कोणालाही ते अर्पण करायला लावतात. म्हणजे तिथे माणसं असतात, लोटा असेल तिथे तर अर्थात ते घेणार, अर्पण करणार आणि तुम्ही म्हणजे ते पुण्यफळ तुम्हाला मिळेल. अजून दुसरी गोष्ट म्हणजे चंदन जे आहे ते आपण जे भगवान शंकरांना किंवा म्हणजे जसं देवांना तिलक करत असतं चंदन उघळून, तर चंदन जे आहे ते तिथे उद्याच्या शिवरात्रीला, महाशिवरात्रीला तिथे एक टीका तुम्ही करा. त्याच्यानंतर जे चंदन घरी आणू नका, तिथेच ठेवा. त्या चंदनाचा फायदा असा आहे की ते जे उघळून जो कोणी टीका करत राहील त्याच्यानंतर तुमचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते कमी होत जातील. चंदन विकत घ्या. तुम्ही उद्या एकदा टिलक करा आणि तिलक करत असताना पूर्ण शिवपरिवाराला, जर तिकडे शिवपरिवार असेल, पार्वती माता असेल तर त्यांना तिलक करा. गणपती आणि पार्वती माता प्रत्येक मंदिरात शक्यतो असतात, त्यांना तिलक करा. उरलेलं चंदन तिथेच ठेवा आणि इथून पुढे येणारी महिन्यातली प्रत्येक शिवरात्रीला चंदन तिथे अर्पण करायला अजिबात विसरू नका. त्याच्याने तुमचे किती सारे प्रॉब्लेम्स दूर होतील हे तुम्हीच स्वतः बघा. पुढे येणाऱ्या म्हणजे पुढच्या वर्षी येणाऱ्या महाशिवरात्रीपर्यंत तुमचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते खूप प्रमाणामध्ये दूर झालेले असतील. तर प्रॉब्लेम्सनुसार सोल्युशन्स सांगते. प्रॉब्लेम नाही आहे असा कोणताही माणूस नाही आहे, समस्या नाही असा कोणताही माणूस नाही आणि उपाय नाही आहे अशी कुठलीही समस्या जगामध्ये नाही आहे. तर समस्याचा उपायच घेऊन आलेली आहे मी. आता वैवाहिक आयुष्यामध्ये जर काही प्रॉब्लेम असेल, लग्न जुळत नसतील किंवा जुळलेली लग्न मोडणं, लग्नच न जुळणं, त्याचबरोबर डायव्होर्स होण्याचे जे चान्सेस आहेत, तशा जर काही तुमचे केस असतील तर उद्याच्या दिवशी काय करायचं आहे, 5 पान घ्यायचे आहेत, खायचे पान. त्याच्यामध्ये तुम्ही साखर, खडी साखर वगैरे टाकू शकतात किंवा 5 पान घ्या, गोड करा म्हणजे गूळ किंवा साखर. तर ती 5 जी पानं आहेत ती तुम्हाला भगवान भोलेशंकर, नंदी
त्याचबरोबर माता पार्वती, गणेश जे आहेत त्यांना, त्याचबरोबर कार्तिकेयजी यांना सगळ्यांना द्यायचे आहेत आणि आपली मनोकामना तिथे म्हणायची आहे. अशा रीतीने आपली मनोकामना म्हणून जी काही प्रॉब्लेम आहेत, लग्न जुळत नाही, लव्ह मॅरेजमध्ये प्रॉब्लेम आहेत, घरचे आडकाठी आणतायत, समोरच्या पार्टीचे घरचे आडकाठी आणतायत, तर हे सगळं तुम्ही तिथे सांगा उद्याच्या दिवशी. बघा, उद्याचा दिवस हा स्वतःहून सिद्धयोग असलेला दिवस आहे. उद्याच्या दिवशी केलेले कुठलेही उपाय व्यर्थ जाणार नाहीत. त्याच्यानंतर आता दुसरी गोष्ट म्हणजे पैसा येत नाही आहे किंवा कर्ज खूप झालं आहे, कर्जासाठीचा हा स्पेशल उपाय आहे. कर्ज असेल तर हा निश्चित करा, कर्जमुक्तीसाठीचा. उसाच्या रसाने अभिषेक करायचा आहे. म्हणजे भगवान शंकरांना उसाच्या रसाने अभिषेक करायचा आहे आणि तुम्ही त्या मंदिरामध्ये बसून किंवा त्या मंदिराच्या आवारातच बसून लिंगाष्टकमचा तुम्हाला एकदा तरी पाठ करायचा आहे. हे कुठे मिळेल लिंगाष्टकम? तुम्ही गुगलवर सर्च करा, PDF फॉर्ममध्ये घ्या आणि तुम्ही प्रिंट काढू शकता किंवा तुम्ही गुगलवर डाउनलोड करू शकता. त्याच्यानंतर पैसा येतच नाही आहे किंवा ब्लॉक झाला आहे कुठेतरी, म्हणजे स्टक झाला आहे किंवा कोणी जे देणारे आहेत ते पैसेच देत नाही आहेत, अशा वेळेला काय करायचं आहे? गुलाबजल गुलाबजल जे आहेत त्याने तुम्हाला अभिषेक करायचा आहे आणि रुद्राष्टकमचा पाठ करायचा आहे. त्याच्यानंतर तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली आहे आणि तुमची जी इन्व्हेस्टमेंट आहे ती तुम्हाला योग्य दिशेत तुम्हाला घेऊन जात नाही आहे किंवा लॉसेस खूप जास्त होत आहे, इन्व्हेस्टमेंटमधून लॉस होत असतील तर सांगते मी, किंवा असं तुम्हाला कोणाला तरी वापरायला पैसे दिलेत ते व्यक्ती देतच नाही आहे, तर अशा सिच्युएशनमध्ये काय करायचं आहे? मध आहे, त्या मधाने भोलेनाथांना अभिषेक करायचा आहे. त्याच्यानंतर तुम्हाला 21 वेळा किंवा 51 वेळा किंवा 21 माळी किंवा 51 माळी जर तिथे आवारामध्ये बसून भोलेनाथांची जे कुठलं नाव तुम्हाला येत असेल त्याच्याने जप करा. ओम नमः शिवायने जप केलात तरी चालणार आहे. त्याच्यानंतर बिझनेस जर तुम्हाला स्टार्ट करायचा आहे, नवीन बिझनेस किंवा नवीन बिझनेस तुमच्याकडनं होतच नाही आहे चालू किंवा खूप सारे अडथळे येत असतील, बिझनेसमध्ये यशच येत नसेल, व्यापारामध्येच यश नसेल किंवा म्हणतात ना की व्यापार अगदी आपला डबघायला आलेला आहे, तर अशा सिच्युएशनमध्ये केवड्याचे जे जल आहेत त्याने अभिषेक करून नटराज स्तुती किंवा नटराज जे आहे त्याचे स्तोत्र त्याचं पठण तुम्हाला करायचं आहे. हे बघा, हे सगळे छोटे छोटे उपाय आहेत, परंतु याचे रिझल्ट उद्या करण्याला खूप सारं महत्त्व आहे. तर उपाय करा. ओम नमः शिवाय. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. कमेंटमध्ये सगळ्यांनी ओम नमः शिवाय लिहायला अजिबात विसरू नका.